हाँ मग तुला काय माहित नाही का, डिम्पल को कभी सिंपल मत समजना. मग तशी मी लय हुशार आहे बघ. मला चहा दे ग. येडे तुला नाही, मम्मीला बोलते. मग काय तर, आता ही गोष्ट आपल्या सरांना नाही कळाली, पण डॉक्टरांना बरोबर कळली आहे बघ. मग राणे ऐक ना, मी तुला थोड्या वेळात फोन करते. अगं वय नक्की करते. हा हा ठेवते. हा काय ग मम्मी, अशी रागत का बघतेस माझ्याकडं? काय ग बारक्या पोरीगत ही फिपी करत असतेस? कोण म्हणाल का तुझं लगीन मोडलंय म्हणून? आता माझं लगीन मोडायला जमलंच का होतं? ही असं तुझं बारक्या पोरीगत वागणं आहे ना, म्हणून डॉक्टरांनी नकार दिला असेल. अगं जरा जबाबदारीनं वाग. मोठं बारक कुणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं वाईट शिकून घे की. मम्मी मी किती बी चांगले वागले ना तरी तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला ना माझ्यावर विश्वासच नाही. फक्त माझ्याकडे पैसे आले आणि मी तुम्हाला दिले ना, तेवढ्या पुरते लय गोड बोलतात, लय कौतुक करतात, मग परत मला मागं नावं ठेवत असतात. तेवढंच येतं तुम्हाला. तसं नाही ग डिंपल, मला माहितीये की माझी लेक आता बदलली, सुधारली, पण तरी बी डॉक्टरांनी का नकार दिला ना तीच समजना झालंय ग, म्हणून चिडचिड होतीये माझी. तुझं एवढं लगीन जमलं असतं ना, आमच्या डोक्यावरचा भार हलका झाला असता बघ. तुझं चांगलं व्हावं ना एवढंच वाटतंय बघ मला, म्हणून काळजी वाटते पोरी. अगं मम्मी तू अजिबात काळजी करू नको. मी डॉक्टरांशी बोलली आणि ते मला काय बोलले माहितीये का, मी लग्नाबद्दल परत एकदा विचार करतो आणि तुला नक्की सांगतो. खरंच? होय. एका शेतकऱ्याकडे 5 मँगो होते, त्याच्यातून 4 विकले गेले. मग किती राहिले? गुड गर्ल. आता काय शिकतेस तू? तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. ओ आय नो, तू माझ्यासोबत ट्रेनिंगला येतेस ना, हेच ना? आमची गुड न्यूज दुसरी आहे. डॉक्टर अंकल तुम्हीच सांगा मम्मीला. ऍक्च्युली मी मायराला खूप समजावलं, पण ती तुमच्यासोबत यायला तयारच नव्हती. एका अटीवर तयार झाली, ती म्हणजे मी जर का तुमच्याबरोबर ट्रेनिंग सेंटरला आलो तरच ती येणार. नाही, हे कसं शक्य आहे? मी ट्रेनिंगला चालले तिथे, आणि तुम्ही तुमचे पेशंट सोडून माझ्यासाठी तिकडे येणार आहे का? मायरासाठी. खरं तर मला तिचा रडवलेला चेहरा बघवलाच नाही, पण जसं तिला कळलं मी येतोय, मग अशी काही खुश झाली. मला तिच्या चेहऱ्यावर असंच हसू बघायचंय. प्लीज मम्मा, प्लीज डॉक्टर अंकलला येऊ दे ना आपल्या सोबत. ते आले तरच मी येणार. ठीक आहे, जर डॉक्टर अंकलला त्रास होणार नसेल ना तरच मी रेडी आहे. अहो त्रास कसला त्यात? ठीक आहे, मग आपल्याला उद्याच निघावं लागेल. मी तुम्हाला पिक करते. चालेल. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन. मला खरंच कळत नाहीये तुम्हाला कसं आणि किती थँक्यू बोलू. तुम्ही किती करताय माझ्यासाठी. मायरासाठी. ओके, दोघींसाठी. ठीक आहे, मग मी येते. आय सी यू टुमॉरो. तुम्ही रेडी राहा. हो. एक मिनिट मम्मा. गुड नाईट. बाय बाय डॉक्टर अंकल. गुड नाईट. बाय. गुड नाईट. चला. दिव्या, अगं तुझ्यासाठी तर मी कधीपासूनच रेडी आहे. गुड मॉर्निंग डॉक्टर, तुमच्यासाठी चहा. अयो हे काय, एवढं सकाळ सकाळ बॅग
माझ्याशी लगीन करावं लागल म्हणून पळून चाललाय ना? का दिव्या मॅडम जेल मध्ये टाकल म्हणून चाललाय पळून? तसं काय असेल ना मला आधीच सांगा, नाहीतर नंतर सगळं मला निस्तारत बसावं लागल. अहो मी काहीतरी विचारते तुम्हाला. तू का आलेस इथे? चहा द्यायला. झालं निघ. तुम्ही मला सांगणार आहे का नाही? एखादा माणूस बाहेर कुठे चालला असेल तर त्याला हटकू नये एवढे साधे मॅनर्स नाहीयेत का तुझ्याकडे? मग एवढं कळतंय ना, मग मी हे विचारायच्या आधीच सांगायचं ना तुम्ही. मला बघायचं होतं मी बॅग भरताना तुला काय वाटतंय ते, तू काय विचार करतेस ते. वय मग झालं बघून, आता सांगा कुठं चाललाय? मी आणि दिव्या फिरायला चाललोय. अयो खरंच? तुम्ही खरं बोलताय ना डॉक्टर? खरंच सांगतोय मी, कळेलच तुला. ठीक आहे, मग आता तिला विचारायला जाते मी. त्याची काही गरज नाहीये. ऍक्च्युली दिव्या ट्रेनिंग साठी चालली आणि मी तिला कंपनी म्हणून चाललोय. अयो, आणि ती तयार झाली वय तुम्हाला घेऊन जायला? हो, मला नाही म्हणायला जमत नाही डिंपल लोकांना. आता 2 दिवस मी मस्त एन्जॉय करणार आहे तिच्या बरोबर. डॉक्टर, मला तुमचं काय चाललंय ना कळणाच झालंय. अहो पोलीस चोरांचं दुश्मन असतात आणि तुम्ही त्यांच्याशीच मैत्री करताय. डिंपल 2 गोष्टी. दुसरी गोष्ट, मुळात मी चोर नाहीये. आणि पहिली गोष्ट, या सगळ्या गोष्टी कळायला तू खूप लहान आहेस. मग एवढं कळतं ना, मग हीच गोष्ट समजून सांगा ना. एवढं फिरून सांगायची काय गरज आहे? साधी गोष्ट डिंपल. मी जेवढा दिव्याच्या जवळ राहील तेवढा सेफ राहील. पोलिसांवर बारीक लक्ष ठेवता येईल. तिच्या मनात संशय निर्माण झाला आणि संशयाची सुई माझ्याकडे फिरली तरी ती गाफील राहील आणि त्याचा मला फायदा होईल. डॉक्टर, तसा प्लॅन चांगला आहे तुमचा, पण वाईट जपून राहा आणि तिच्या एवढ्या बी जवळ जाऊ नका की तिचीच मिठी तुम्हाला फाशीचा फंदा बनल. असं काहीही होणार नाहीये. आणि जरी तिची मिठी माझ्यासाठी फाशीचा फंदा झाली तर त्या फंद्यात तूही अडकशील, एवढं लक्षात ठेव. डॉक्टर, आवाज खाली. क्लिनिक मध्ये पेशंट आले असतील, त्यांना जाऊन सांग मी 2 दिवस इथे नाही. हे घे. यांना तर नीटच बोलता येत नाही. सगळं सामान भरलंयस ना? हो मम्मा. बघू. आज ना खूप मजा येणार आहे. डॉक्टर अंकल आणि मी आज खूप धमाल करणार आहे. तुला डॉक्टर अंकल खूप आवडतात ना? हो मम्मा, दादापेक्षा पण जास्त. का? कारण डॉक्टर अंकल माझ्यावर कधीच सोडत नाही, रागवत पण नाही. माझं खूप लाड करतात, माझ्या सोबत खेळतात. मम्मा, तुला पण आवडतात का डॉक्टर अंकल? हो, मलाही आवडतात, पण तुझ्या एवढे नाही. चांगले आहेत ते. आपल्याला किती मदत करतात ना ते, आणि तुझी किती काळजी घेतात. मला त्यांच्या खांद्यावर झोपायला खूप आवडतं. मम्मा, डॉक्टर अंकल आपल्या सोबत का नाही राहत? मायरा, हे कसं शक्य आहे? त्यांच्या पेशंटना तिकडे त्यांचं वाढ बघतात, आणि आपल्या सोबत राहिले की त्याच्या पेशंटला बरं कोण करणार, म्हणून नाही राहत. ओके, पण त्यांना सांग नाही ते येऊन राहायला. डिंपल, डॉक्टर दिव्या मॅडम सोबत बाहेर चाललेत मग तू बी जा की त्यांच्या संग. मम्मी, मला ना आता त्यांचा नकार ऐकून कंटाळा आलाय, त्यामुळे मी त्यांना काहीच विचारणार नाही आणि कुठंच जाणार नाही. अगं त्यांना नाही विचारायचं, दिव्या मॅडमनाच विचारायचं. मायराला सांभाळायला मी येऊ का? त्या नाही म्हणायच्या नाहीत. अगं मम्मी, त्यांना जर गरज असते तर त्यांनी आधीच विचारलं असतं ना. आणि माझं काम डॉक्टर करतात म्हटल्यावर मी कशाला जाऊ त्यांच्यामध्ये उगाच. डिंपल, अगं गरज आपल्याला आहे. ही बघ, मी राहिली अशी अडाणी, तू तर शहाणी हो की ग. आणि या जगात प्रयत्न करूनच सगळं मिळतंय बघ. तेव्हा कुठं गोष्ट हाताला लागते. म्हणूनच म्हणती, डॉक्टर जी काय बोलतील ना ती मनावर घेऊ नको आणि प्रयत्न सोडू नको. मम्मी, मैंने बहुत कोशिश की, अब मैं कोशिश करते करते ना थक गई हूँ. वय ना, मग मी सांगते म्हणून एकदा प्रयत्न कर बघ.
अगं दिवा घेऊन जरी हुडकलास ना तरी डॉक्टरांसारखा नवरा मुलगा मिळायचा नाही बघ. आणि ही बघ त्यांना ना हुंडा बी द्यायला लागणार नाही. आणि काय माहिती तू असं सारखं त्यांच्या संग संग राहती म्हणल्यावर तुझ्याशी लग्न न करण्याचा निर्णय माग घेतील आणि होकार देतील बघ. मम्मी त्या डॉक्टरांना काय सोनं लागलंय का ग? ते असतील डॉक्टर पण मी अभी डिंपल आहे. आणि मी जेव्हा हिरोईन होईल ना तेव्हा लाईन लावल पोरांची लग्नासाठी. त्यामुळे त्या डॉक्टरांना जास्त मस्का लावायची गरज नाही. त्यांना जर करायचं असं ना लग्न तर करत्याल, नाही तर गेला विषय संपला. मी आता जास्त त्यांना मस्का लावणार नाही, जास्त भाव नाही देत बसणार त्यांना, कळलं का? खूप उशीर झालाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शांताराम यांची पण बॅग ठेवा. मायरा ये, चल मागे बस. मला नाही बसायचंय, मला पुढे बसायचं. मायरा आधीच उशीर होते, तू जास्त नाटक करू नको. चल मागे बस. हो ओरडताय का तिला? लहान आहे ती, मी समजावतो तिला. ड्रामा करू नकोस. मागे बसली तर तुझाच फायदा आहे. तुला झोपता येईल, व्यवस्थित बसता येईल. नाही, मला पुढेच बसायचंय तुमच्या सोबत. असं करणार ना तू? मम्मा तुझं सगळं ऐकते की नाही? मग तू मम्माचं नाही ऐकणार? हट्ट करायचं नाही. मागे बस बघू. हवं तर थोड्या वेळाने मी तुला परत पुढे घेईन. ओके. मम्मा अंकल बोलतायत म्हणून बसताय मी. ओके चला तर बस. गुड गर्ल. चला टेडी ठेव तिकडे. मागे चल. मॅडम चावी. घराकडे नीट लक्ष द्या, मी परवा येते. हो मॅडम. टोन्या कोणाची वाट बघतोयस? अगं त्या मायराची वाट बघतोय. अरे ती नाही येणार आज. का? अरे ती बाहेर गेली. अरे आज ती येणार म्हणून मी आज खास खुजलीची पावडर आणली होती. आणि ती मी आजीच्या अंगावर टाकणार होतो आणि मग आम्ही दोघं मजा बी बघणार होतो. पण काय टोन्या, तू काय येडा झालाय का? तिला असलं काय बी शिकू नको. तुला माहित आहे ना तिची मम्मी पोलीस आहे. तुझ्या अशा वागण्यानं माझा पगार बी कमी व्हायचा आणि तुला बी जेलमध्ये टाकायची तिची मम्मी. मला माहित आहे त्या पोलीस आहेत ते, म्हणूनच मी मस्ती कमी करतो. अगं म्हणजे त्या वार्डात आल्या ग आणि मला नाही तुला जेलमध्ये टाकत्याल. का? मी काय केलंय? का म्हणजे अगं तू त्यांना खोटं बोलली नाही सोय. ते डॉक्टरांच्या रूम मध्ये गावलेलं कानातलं तू काय म्हणलीस माझं आहे म्हणून. पण मला माहित होतं ते कानातलं काय तुझं नाही. मी तेव्हाच मायराच्या मम्मीला सांगणार होतो की तू खोटं बोलतेय. परत म्हणलं नको, त्या डॉक्टरांमुळे तुला जेलमध्ये जायला लागल. टोन्या कसलं हुशार आहेस रे तू. किती काळजी करतोस माझी. तरी बी मी मम्मीला सांगत होते टोन्या आता आधी सारखं नाही राहिला, तो लय सुधारलाय. ए चल राहून दे माहितीये मला. उलट माझ्याविषयी मम्मीचे कान भरत असतीस तू. ते सगळं जाऊन दे, मला पैसे दे, मला चॉकलेट खायचे. नाहीतर एका नाही सगळं सांगेन मी त्यासनी. कसला नालाय खाय रे तू. मी तुला चॉकलेट देते पण मला आधी एक गोष्ट सांग. त्या डॉक्टरांच्या खोलीत तू काय पाहिलं होतंस र? अगं तिथे लय मुजलय पैसं आणि सोनं होतं. आजी म्हणते का नाही वाड्यात एखादा खजिना पुरलाय. मला वाटतंय तोच खजिना असेल तो. पण तिथे एक दोन मोबाईल बी होत. खजिन्यात मोबाईल कसे असतील? आधीच्या काळी काही मोबाईल होते वय? नाही नव्हती तर मग कशी आली तिथं? मला वाटतं कुणीतरी आत्ताला पावला असेल तो खजिना. टोन्या तुला एवढं डोकं लावायची गरज नाही. एक गोष्ट आहे, ही गोष्ट कोणाला सांगायची नाही, अगदी त्या पोलिसांना सुद्धा.
नाहीतर ते येत्याल आपला सगळं खजिना घेऊन जात्याल आणि आपल्याला जेलमध्ये पण टाकतील बघ. नाही 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 नाही, मी नाही सांगणार. मला फक्त तो मोबाईल पाहिजे बस. टोन्या, मी तुला म्हटलं ना कोणाला सांगायचं नाही. नक्की नाही सांगणार ना? नाही नाही सांगणार. बघा, आधी पैसे देते, चॉकलेट खायला दे पैसे. मी तुला पैसे देते पण कोणाला सांगायचं नाही. हे घे, जा. माझ्या माघारी डॉक्टरांनी बरीच माया जमवलेली दिसते, पर मे भी डिम्पल हूँ. असंच नाही सगळं लुटून देणार त्यांना. मला माझा अर्धा हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. मी एवढं काम करते आणि सगळं मुली तर डॉक्टर एकटाच खात्यात. नाही, मी असं होऊ द्यायचीच नाही. आपण पोहोचलोत का? हो. किती स्मूथ गाडी चालवली तुम्ही. पता ही नहीं चला हम कब पहुंच गए. हो, म्हणजे तुम्हाला जाग येऊ नये म्हणून मी फार काळजीने गाडी चालवली. ऍक्च्युली महाराजच्या हट्टामुळे तुम्ही आलात, पण मात्र फायदा माझाच झालाय. मी मारायला घेते. नाही, मी घेतो. ठीक. अरे वा, मी जेव्हा जेव्हा तिला उचललंय तिची झोपमोड झालीये, पण तुम्ही उचलल्यापासून ती अजिबात उठली नाहीये. कसं केलं तुम्ही? डॉक्टर, आपसे ट्रेनिंग लेनी पडेगी. सध्या तरी तुम्ही इथे वेगळं ट्रेनिंग घ्यायला, हे ट्रेनिंग नाही. आणि लहान मुलांचं म्हणत असाल तर लहान मुलांना माझ्यासोबत खेळायला आवडतं, माझ्या खांद्यावर झोपायला आवडतं. मारायलाही छान वाटतं. सकाळी सांगत होती की तुमच्या खांद्यावर झोपायला तिला खूप आवडतं. चला. हो. मलाही खूप आवडतंय तुमच्याशी मैत्री करून. आज डॉक्टर नाही म्हटल्यावर मला अख्खी रूम बरोबर चेक करताय. म्हणजे मला बी कळ डॉक्टरांनी खजिना कुठं लपवला आहे तो, आणि मला त्यातला हिस्सा बी मागताय. कुठून शोधू? चावी. इथं तर काहीच नाही. इथं बी खजिना नाही. कुठं लपवला असेल डॉक्टरांनी? कुठं पुरलं तर नसेल ना? त्यात तो वाडा एवढा मोठा आहे ना, कुठं पुरलाय खजिना ते बी कळायचं नाही. नाही, काय बी झालं ना तरी बी मी डॉक्टरांनी लपवलेलं दागिनं आणि पैसे बरोबर हुडकून काढेल की नाही.